असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। जिल्ह्यामध्ये पेरणीयोग्य पावसाला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर बाजारामध्ये बियाणे आणि खते खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर येत आहेत। या पार्श्वभूमीवर आम्ही जिल्हा स्तरावर आणि तालुका स्तरावर आम्ही जिल्ह्यामध्ये 11 भरारी पथकाची स्थापना केलेली आहे आणि या पथकाच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीचे कृषी अधिकारी यांच्यामार्फत भरारी पथकामार्फत आम्ही तपासण्या करत आहोत। हाँ शुक्ला जी, भिजवाना सिर्फ अल्ट्राटेक ही। मान गया बेटा, पर अल्ट्राटेक ही क्यों? आप ही ने तो कहा था कि घर जिंदगी में सिर्फ एक ही बार बनता है। घर एक, मौका एक, इसलिए सीमेंट भी देश का नंबर 1। अल्ट्राटेक, इंडियाज नंबर 1 सीमेंट। त्याचाच एक भाग आम्ही जिल्हा स्तरावर भरारी पथक असेल, तालुका स्तरावर भरारी पथक असेल, या वेगवेगळ्या सोर्सेसच्या माध्यमातून आम्ही बियाणं खताची काही ठिकाणी बनावट असण्याची शक्यता आम्हाला काही ह्याच्याकडून सोर्सेसकडून माहिती मिळाली। त्या माहितीच्या आधारे आम्ही एक FIR आम्ही रेणापूर तालुक्यातील सारोळा या गावातील एका शेतकऱ्याच्या शेतावर आम्हाला खत आढळून आलं। त्या अनुषंगाने आम्ही किनगाव पोलीस स्टेशनमध्ये बनावट खताच्या संदर्भात आजच गुन्हा दाखल केलेला आहे। त्यासोबतच आम्हाला चाकूर येथेही जाधव कृषी सेवा केंद्र यांच्याकडे यांच्या गोडाऊनमध्ये बनावट साठा असल्याची माहिती आम्हाला मिळाली। त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी आलो। जवळपास या ठिकाणी सुद्धा 218 पोते आम्हाला DAP 1026 12-16 या पद्धतीचे खतं, बनावट खतं आम्हाला आढळून आलेले आहेत आणि त्या अनुषंगानं आम्ही त्याचे सॅम्पलही घेतलेले आहेत, साठाही जप्त केलेला आहे आणि एसेन्शियल कमोडिटी ॲक्ट आणि खत अधिनियम, खत कायदा अधिनियम आदेशानुसार आम्ही या ठिकाणी कारवाई करत आहोत। आम्ही या ठिकाणी सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्याची कारवाई आमची सुरू आहे आणि या ठिकाणी शेतकऱ्यांना मी आवाहन करू इच्छितो की शेतकऱ्यांनी दुकानातूनच खतांची खरेदी करावी, त्यासोबत ते खरेदी पावती घ्यावी। खतं खरेदी करत असताना ई-पॉस मशीनमधूनच पावती घ्यावी, कुठल्याही अनधिकृत ठिकाणावरून खरेदी करू नये आणि अशा ठिकाणी जर समजा काही वाईट गोष्टी, काही बनावट गोष्टी आढळून आल्या खतं बियाण्याच्या अनुषंगानं, तर आमचे जे दक्षता पथक आहे तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय, तालुक्यावर पंचायत समिती कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, जिल्हा स्तरावर कृषी विकास अधिकारी, जिल्हाधीश कृषी अधिकारी यांच्याकडे त्यांनी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर सुद्धा आपण तक्रार करूया। या ठिकाणी शासनानं, राज्य शासनानं सुद्धा एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे। त्या व्हॉट्सअप नंबरसुद्धा शेतकरी मोकळ्या मनानं तक्रारी करू शकतात, त्याची तात्काळ दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल। असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।